हाय, मी रोहन धालवलकर पुन्हा एकदा तुमचं हिसाब निधीमध्ये स्वागत करतो. तर तुम्हाला आज एक वेगळा विषय आणि एक वेगळी गोष्ट अंडरलाईन करावीशी वाटते, ती म्हणजे झेंजीची भाषा ही आली कशी. आणि याचं साधारणपणे जर तुम्ही याचा इतिहास बघाल तर आपल्या लक्षात येतं झेंजीची भाषा ही साधारणपणे तुम्ही 4-5 वर्ष मागे जा, म्हणजे लक्षात येईल कुणाल कामरा, त्याच्यानंतर समय रैना यांसारख्या युट्यूब चॅनलवाल्यांनी आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या कविता विडंबनात्मक केल्या. काही वेळेला अशी शोध साधली आणि त्यातून जेनझीची भाषा उदयाला आली. तुमच्या लक्षात यायला हवं की साधारण 5 ते 6 वर्षापासून ही जेनझीची भाषा निर्माण व्हायला कारणीभूत सगळे युट्यूब चॅनल्स वाले. जेवढे जेवढे ह्या पद्धतीची भाषा वापरून युट्यूब कार्यक्रम करतायत, सर्वच्या सर्व कार्यक्रम आजच्या घडीला सर्वात जास्त सबस्क्रायबर मिळवतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येत नाही की जेनझीची भाषा ही पूर्णपणे ह्या सगळ्या युट्यूब वर डिपेंड आहे. बिकॉज कुणाल कामरा असेल किंवा तुम्ही आज म्हणाल तर समय रैना असेल, त्यांचे शो हाऊसफुल जात आहेत आणि मधल्या काळामध्ये त्यांच्यावर अनेक प्रकारे निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे जेनझी अजून उठून आले. म्हणजे उदाहरणार्थ समय रैनाचं उदाहरण घ्या. समय रैनाचा शो पूर्णपणे बंद केला गेला, लोक त्याला शिव्या घालत होते. पण जेव्हा तो परत आला तेव्हा मात्र त्याच्यापेक्षा दाम दुपटीने सबस्क्रायबर त्याच्या वाढले. म्हणजे लक्षात येत नाही जेनझीला काय आवडतंय, ही महत्वाची गोष्ट लक्षात यायला हवी. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, त्यांच्या घरातले आई बाबा हे देखील आता या भाषेचा वापर करून अशा पद्धतीने त्याला एक सार्कॅझम म्हणतात. परंतु ही सार्कॅझम आहे की ही वाईट भाषा आहे हे तुम्हीच ठरवा. तेव्हा मला असं वाटतं ह्याचं उगमस्थान हे सगळे युट्यूब चॅनल आहे. ह्यातूनच ही भाषा इन्स्टा आणि युट्यूबद्वारे तयार होत होत आज संसदेच्या पर्यंत आवाज करत गेली. चला भेटूया, पुढचा विषय घेऊ द्या. तोपर्यंत धन्यवाद.